नागपुर जिले के पारशिवनी और रामटेक तहसील अंतर्गत आने वाली एमआईडीसी को लेकर पटगोवारी गांव के किसानों ने पैदल मोर्चा निकाला। ग्रामीणों ने तहसीलदार रमेश कोलपे को निवेदन देकर एमआईडीसी की अधिसूचना रद्द करने की मांग की है। रामटेक और पारशिवनी तहसील अंतर्गत पटगोवारी, आमड़ी, चिजभुवन और नयाकुंड में कुल 3000 एकड़ कृषि भूमि में आने वाली एमआईडीसी को लेकर पटगोवारी के सैकड़ों किसानों के द्वारा पंचायत समिति रामटेक कार्यालय से पैदल मोर्चा निकाला गया। स्थानीय किसान इस एमआईडीसी का विरोध कर रहे हैं। किसानों ने चेतावनी दी है कि अगर उनकी मांग पूरी नहीं हुई तो आंदोलन किया जाएगा। जेव्हा निवडणुकीला 3 महिने बाकी आहे तेव्हाच तुम्हाला एमआयडीसी कशी आठवली? ते याच्यासाठी आठवली का आता कसंही करून घाई गडबडीमध्ये ते करून आणायचं, एखाद्या मंत्रालय मुख्यमंत्र्याला घेऊन त्याच्या भूमिपूजन करायचं आणि त्याच्या पुरा रामटेक विधानसभात बॅनर पोस्टर लावायचे, सांगायचं की मी रोजगार आणत आहे, रोजगार आणत आहे, रोजगार आणत आहे आणि मतं घेऊन घ्यायचं, निवडून यायचं आणि मग रोजगार येऊ नाही तर नाही हो यांना काही घेण दे नाही, पण शेतकऱ्याची जमीन गेली कायमची। आमची जमीन आम्हाला छवी। मी उदाहरण देतो, एक एमआयडीसीची जे शासनाच्या जमिनीवर एमआयडीसी घ्या, नाहीतर त्या पुट्टीपुरी साईडला खाली जागा पडलेली आहे ते पूर्ण करा आणि आम्हाला आमच्या जमिनीशिवाय इतर जमीन दुसरी पाहिजे नाही। आमच्या गाव आम्हाला हवं आहे। स्व हक्काच्या जमिनीवर तो व्यक्ती, तो शेतकरी, त्याचे मुलंबाळं ज्या पद्धतीने राबतील आणि त्यांना नौकर बनवून स्वतःच्याच जमिनीवर काम करावं लागेल असा हा कट शासनाच्या माध्यमातून, आमदार रामटेकच्या आमदाराच्या माध्यमातून होत आहे। एमआयडीसी पुष्कळ जागा आहे, मिहानमध्ये पण आहे, तिथं आहे, तिथे इन्व्हेस्टर आले का? आपण बघितलं पांजी म्हणून एक गाव आहे, तिथील याच्या अगोदर काय झालं, काही काळापूर्वी तिथची जागा असेच कोणी एमआयडीसीमध्ये घोषित झाली। त्यावेळेस त्यांची तिथील शेतकऱ्यांनी काय केलं, जे 10 रुपयाचं पेन होतं तर 50 रुपयाच्या, 1500च्या मोबाईल 15,000च्या, असे करून ते बर्बाद झाले। आता त्यांची परिस्थिती पाहून तशी परिस्थिती आमच्या गावाची होणार आहे। म्हणून आमचा एमआयडीसीला विरोध आहे।